आता आपण इस्लामपूरचे विभाग नियंत्रक माननीय श्री ठोंबरे साहेब यांच्याबरोबर थोडीशी बातचीत करणार आहोत. हां, नमस्कार साहेब. आपण ह्या आपल्या एकंदरीत डेपोच्या व्यवस्थापनाबद्दल काय माहिती द्याल? नमस्कार, मी आगार व्यवस्थापक इस्लामपूर दिलीप ठोंबरे. तर आमचे विभाग नियंत्रक श्री सुनील भोकरे साहेब, विभागीय वाहतूक अधिकारी श्री सौ भोसले मॅडम व यंत्र अभियंता चालन श्री कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान हे गेले वर्षभर चालू आहे. या अभियानाअंतर्गत इस्लामपूर बसस्थानकामध्ये तसेच आष्टा बसस्थानक व कासेगाव बसस्थानक या तिन्ही बसस्थानक जे इस्लामपूरच्या अंडर येतात, तर लोकवर्गणीतून व कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतून बऱ्याच सुखसुविधा प्रवाशासाठी असतील किंवा स्वच्छतेसाठी असतील, प्रवाशांच्या हितासाठी असतील, तर आपण केलेले आहे. त्यामध्ये एक सेल्फी पॉईंट पण केलेला आहे. त्यानंतर सर्व चालक व सर्व प्रवासी यांना उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये थंड पाण्यासाठी 34,000 रुपयाचा कूलर पण बसवलेला आहे. बेस्ट. आणि प्रवाशांना जे तासगाव बसस्थानक, तासगाव पलूस इथून जे जातात तिथं प्रवाशांना बसण्यासाठी बाकड्यांची पण जवळजवळ 12 बाकडी आपण आणून त्या ठिकाणी ठेवलेली आहे. सुरुवातीचा इन गेटचा जो भाग आहे त्याच्या उजव्या बाजूला आपण स्वच्छता करून तिथं तात्पुरती गार्डन निर्माण केलेली आहे. आणि संपूर्ण बसस्थानक हे लोकवर्गणीतून आपण पूर्णपणे आपल्या लेवलला रंगवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे इस्लामपूरमध्ये साधारणपणे स्वच्छता अभियान चालू आहे. आता साधारणपणे फक्त इस्लामपूरचा कॉन्क्रीटीकरणाचा प्रश्न येतो, तोही MIDC कडून मंजूर झालेला आहे आणि त्याचंही काम सध्या आता चालू आहे. साधारणपणे 3-4 महिन्यामध्ये इस्लामपूर बसस्थानक एक सुसज्ज असं बसस्थानक आपल्याला पाहावयास मिळेल. साधारणपणे इस्लामपूर बसस्थानकामध्ये आपल्याकडे साधारण 75 गाड्या, 75 शेड्यूल नेते चालू आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील जवळजवळ 65% नेत आहेत आणि LD भागातील आपली साधारणपणे एक 35% नेत आहेत. आणि सर्व प्रवाशांच्या सेवेसाठी हे महामंडळ असल्यामुळं प्रवाशांना दर्जेदार व्यवस्थित सुविधा देण्यासाठी आमचा सगळ्यांचा हा प्रयत्न आहे. यासाठी आमचे विभाग नियंत्रक भोकरे साहेब, विभागीय वाहतूक अधिकारी भोसले मॅडम व यंत्र अभियंता चालन श्री कांबळे साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन, त्यांचे व्हिजिट्स वगैरे असतात ते करतात. त्याप्रमाणे आपण सर्व चालू आहे. साधारणपणे बघितलं तरी आमच्याकडं विद्यार्थी पासेसची संख्या जवळजवळ 4,000च्या वरती आहे. आता साधारणपणे आमचं सवलतीची रक्कम बघितली तरी साधारणपणे जेवढी उत्पन्न आम्हाला रोखीने मिळतं त्याच प्रमाणात आम्हाला सवलतीची रक्कम आहे. कारण या भागामध्ये बऱ्याचशा शाळा, बऱ्याचशा कॉलेजेस, शैक्षणिक क्षेत्र इस्लामपूर असल्यामुळे आम्ही काही ठिकाणी मागणीप्रमाणे शाळेमध्ये सुद्धा जाऊन आपण पास देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. आमचे वाहतूक नियंत्रक ठराविक दिवशी, ठराविक वेळेला ज्या शाळा आहेत तिथं जाऊन पास त्यांना देतात, अहिल्याबाळकर पास वगैरे त्यांचे, जेणेकरून बाबा इस्लामपूर डेपोमध्ये दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे आता इलेक्ट्रिक बसेस आपल्याकडे येणार आहेत. साधारणपणे बाबा पहिल्या टप्प्यामध्ये 21 बसेस येतील, त्याचं चार्जिंग पॉईंटचं काम चालू आहे. म्हणजे ह्या भागामध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रिक बसचा डेपो म्हणून इस्लामपूरला प्राधान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यामुळं साधारणपणे 1.5 महिन्यामध्ये त्या इलेक्ट्रिक बसेस येतील. त्या साधारण 9 मीटर किंवा 12 मीटरच्या बसेस असतील, त्या सगळ्या एअर कंडिशन बसेस असतील. या सर्व बसेस साधारणपणे ग्रामीण भागातच त्या लोकांच्या सुविधेसाठी, म्हणजे कोल्हापूर मार्ग असेल, सांगली सातारा मार्ग असेल, तुमचा कराड मार्ग असेल, या मार्गावरच त्या फिरणार असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना ह्या चांगल्या म्हणजे AC टाईपच्या म्हणजे एकदम सुस्थिती असलेल्या बसेस तुम्हाला ग्रामीण भागात त्या प्रवाशांना मिळतील आणि त्यांचा सेवा करण्याचा आम्हाला मान मिळेल. आणि सर्व प्रवाशांना पण माझं आव्हान आहे की बाबा की जेणेकरून ST महामंडळ, STची बस ही आपली बस आहे, स्वतःची बस आहे, आपल्या कुटुंबाची बस आहे, हेही करून तर शक्यतो वडापणे प्रवास न करता तर आपण बाबा आमच्या महामंडळानेच प्रवास करा. ST आपलीच आहे की जेणेकरून उत्पन्न मिळेल आणि चांगली आम्हाला तुम्हाला सेवा देता येईल. धन्यवाद. आताच आपणाला ठोंबरे सरांनी अतिशय चांगली माहिती दिली, याबद्दल त्यांना अतिशय धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या आव्हानाचं सर्वांनी लक्षात घेऊन पालन करावं आणि त्याप्रमाणे वावरावं अशी आमची पण विनंती आहे. धन्यवाद सर. नमस्ते.